हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द गॅस क्रोमॅटोग्राफी. गॅस क्रोमॅटोग्राफी ही मोस्ट इम्पॉर्टंट ॲनालिटिकल टेक्निक आहे. ही जनरली जे वोलेटाईल कंपाऊंड्स असतात त्यांच्या सेपरेशनसाठी आणि त्यांच्या ॲनालिसिससाठी यूज केली जाते. युनिट नंबर 4 आपण आज स्टार्ट केलेला आहे आणि युनिट नंबर 4 मध्ये 2 पार्ट आहे. दॅट इज गॅस क्रोमॅटोग्राफी, याला आपण GC सुद्धा म्हणतो, आणि HPLC. ह्या दोन्हीही टेक्निक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि जर एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन आला तर डायरेक्टली 10 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात. मग जर तुम्हाला 10 मार्क्ससाठी क्वेश्चन आला तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय लिहायचं? तर फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू राईट थिअरी, आफ्टर दॅट इन्स्ट्रुमेंटेशन, आफ्टर दॅट न्यू कन्सेप्ट आहे दॅट इज डेरिव्हेटिव्हायझेशन तुम्हाला ॲड करायचं आहे. आफ्टर दॅट टेम्परेचर प्रोग्रामिंग, हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा तुम्हाला स्किप करायचा नाही आहे. आफ्टर दॅट यू हॅव टू राईट अप्लिकेशन, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. हे 7 पॉईंट तुम्हाला ॲड करायचे आहे. प्लस जर टाईम तुम्हाला परमिट करत असणार तर तुम्हाला एक छान अशी फ्लो डायग्राम काढायची आहे, सो दॅट एक्झामिनरला तुमचा पेपर एक्झामाइन करताना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला फुल मार्क्स घ्यायचे चान्सेस असतात. प्लस हा व्हिडिओ बघितल्यानंतर ज्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्या नोट्स अगदी एक्झाम फ्रेंडली असणार आहे. म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि एकदा जरी तुम्ही आपल्या नोट्स रीड केल्या तर तुम्हाला एक्झाममध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जाणार नाही. सो लेट्स स्टार्ट टू अवर लेक्चर. हे गाईज, myself पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, अँड यू आर वॉचिंग फार्मसी विथ पल्लवी. So guys, let's start to our first part, that is the theory of our gas chromatography. See, gas chromatography जी थिअरी आहे अगदी सिंपल आहे. ज्याप्रमाणे आपण अदर क्रोमॅटोग्राफीज यूज केल्या स्टेशनरी आणि मोबाईल फेज यूज करून, त्याचप्रमाणे ही सुद्धा आपल्याला क्रोमॅटोग्राफी स्टेशनरी आणि मोबाईल फेज यूज करणं सेपरेट आउट करू शकतो. यामध्ये आपला जो काही मोबाईल फेज आहे तो गॅसेस असतो, लाईक हेलियम, नायट्रोजन किंवा हायड्रोजन गॅस आपण ॲज अ मोबाईल फेज म्हणून यूज करतो. आणि स्टेशनरी फेज म्हणून आपण काय यूज करतो तर कॉलममध्ये कोट केलेले लिक्विड किंवा सॉलिड हे आपण स्टेशनरी फेज म्हणून यूज करतो. ह्या स्टेशनरी फेजमध्ये आपण काय करणार, आपला सॅम्पल इंजेक्ट करणार आणि जो काही मोबाईल फेज आहे दॅट इज आवर गॅसेसला पास करणार. आणि जेव्हा आपला गॅसेस पास होतो तर हे जो काही आपला कंपाऊंड आहे मीन्स जो मिक्सचर आहे वेगवेगळ्या स्पीडनी सेपरेट आउट होतो. सो अगदी सिंपल याची थिअरी आहे. ही थिअरी तुम्ही इझिली आठवण ठेवू शकता कारण मोस्ट ऑफ द क्रोमॅटोग्राफीमध्ये सेम थिअरी आहे. बट या केसमध्ये काय होतं, जो काही सॅम्पल आहे तो आपण वोलेटाईल सॅम्पल यूज करतो. नाव मूव्हिंग बॅक टू अवर इन्स्ट्रुमेंटेशन. इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये टोटल 5 कंपोनेंट आहे. फर्स्ट वन आहे कॅरियर गॅस सप्लाय, आफ्टर दॅट द सॅम्पल इंजेक्शन पार्ट, आफ्टर दॅट द कॉलम, डिटेक्टर अँड रीडआउट सिस्टीम और कम्प्युटर सिस्टीम. फर्स्ट वन आहे दॅट इज सॅम्पल गॅस सप्लाय, मीन्स ज्यामधनं आपला मोबाईल फेस दॅट इज गॅस आपण सप्लाय करतो. वेरियस गॅसेस आपण यूज करतो लाईक नायट्रोजन, हेलियम किंवा हायड्रोजन या प्रकारचे गॅसेस यूज केले जातात. आफ्टर दॅट द सेकंड पार्ट दॅट इज अवर सॅम्पल इंजेक्शन पार्ट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, कारण यामध्ये आपला जो काही मेन सॅम्पल आहे तो आपण प्लेस करतो आणि आपला जो काही सॅम्पल आहे त्याला वेपराइज्ड केलं जातं. फॉर एक्झाम्पल आपलं वोलेटाईल कंपाऊंड लिक्विड असणार तर त्याला वेपरमध्ये कन्वर्ट करतो. सो इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ओके, आफ्टर दॅट द थर्ड कंपोनंट दॅट इज द कॉलम ज्यामध्ये आपला जो काही स्टेशनरी फेज आहे तो प्लेस करतो. तो फॉर कॉलम आपण कॅपिलरी कॉलम किंवा पॅक्ड कॉलम हे यूज करतो. आफ्टर दॅट द अनदर पार्ट इज अ डिटेक्टर ज्यामध्ये जे काही आपलं वोलेटाईल झालेलं कंपाऊंड आहे सेपरेट आउट कशा प्रकारे होतं ते डिटेक्ट आउट करतं. ओके, सो डिटेक्टर म्हणून आपण इथे काय यूज करणार, फ्लेम आयोनायझेशन डिटेक्टर किंवा थर्मल कंडक्टिव्हिटी डिटेक्टर आपण हे याच्यामध्ये यूज करतो. अँड आफ्टर दॅट द लास्ट कंपोनेंट दॅट इज अवर रीड आउट सिस्टीम और रेकॉर्डर किंवा ज्याला आपण कम्प्युटर स्क्रीन सुद्धा म्हणतो, ज्यामध्ये जो आपला क्रोमॅटोग्राम आहे दॅट इज अवर ग्राफ आहे तो आपला व्हिज्युअलाइज्ड होतो. जो काही आपला फायनल रिझल्ट आहे मीन्स आपला कंपाऊंड सेपरेट आउट झाला आहे त्याचा रिझल्ट आपल्याला भेटतो. ओके, अगदी सिंपल हे गॅस क्रोमॅटोग्राफीचं इन्स्ट्रुमेंटेशन आहे. अशा प्रकारे जर एखादी तुम्ही डायग्राम तुमच्या एक्झाममध्ये काढली तर तुमचा मार्क्स कोणीही कट करू शकत नाही. त्यामध्ये हे जे काही मेन बेसिक पॉईंट्स आहेत तुम्हाला स्किप करायचे नाही. नाव डेरिव्हेटिव्हायझेशन. आतापर्यंत जे काही क्रोमॅटोग्राफी आपण बघितली त्यामध्ये हा अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा कन्सेप्ट नव्हता. बट गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये डेरिव्हेटिव्हायझेशन हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. का आपल्याला माहिती आहे गॅस क्रोमॅटोग्राफी कशासाठी यूज करतात तर ऑब्व्हियसली जे काही वोलेटाईल कंपाऊंड आहे त्याच्यासाठी आपण यूज करतो. बट काही असे कंपाऊंड्स असतात ते जे वोलेटाईल नेचरचे नसतात किंवा अनस्टेबल्स असतात. मग अशा कंपाऊंडला आपण त्यावरती काही केमिकल्स ॲड करून केमिकल रिॲक्शन करून त्याला आपण वोलेटाईल डेरिव्हेटिव्हजमध्ये कन्वर्ट करतो. आणि ही जी काही प्रोसेस असते ज्यामध्ये आपला अनस्टेबल किंवा नॉन वोलेटाईल कंपाऊंड आहे याला आपण वोलेटाईलमध्ये कन्वर्ट करतो, याला डेरिव्हेटिव्हायझेशन म्हणतो. ओके, सो जे काही कन्सेप्ट आहे तुम्हाला क्लिअर असतात. फॉर एक्झाम्पल अमिनो ॲसिड्स
अमिनो ॲसिडला सॅलिनिटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करतात. ओके, सो हे कन्सेप्ट आहे, तुम्हाला स्किप करायचे नाही. आफ्टर दॅट द टेम्परेचर प्रोग्रामिंग. सी, गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये जे काही टेम्परेचर आहे आपण ते कन्सिस्टंट ठेवत नाही. कन्सिस्टंट ठेवण्याऐवजी गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये टेम्परेचर प्रोग्रामिंग यूज केली जाते. टेम्परेचर प्रोग्रामिंग म्हणजे काय? सी, इनिशियली जे काही टेम्परेचर असतं आपल्या सिस्टीमचा ते लोअर असतो, सो दॅट जे काही असे कंपाऊंड आहे मिक्सचरमध्ये ज्यांचा बॉइलिंग पॉईंट हा लो आहे तो तिथे सेपरेट आउट होतो. आफ्टर दॅट ग्रॅज्युअली टेम्परेचर इन्क्रीज केले जाते. सो इन्क्रीज केल्यानंतर जे काही असे कंपाऊंड आहे ज्यांचा बॉइलिंग पॉईंट हा हायर आहे ते हायर टेम्परेचरमध्ये सेपरेट आउट होणार, मेल्ट आउट होणार. ओके, सो अशा प्रकारे जे काही सेपरेशनची टेक्निक आहे ते अगदी इझिली आणि इफेक्टिव्हली होती. सो इथे टेम्परेचर प्रोग्रामिंग यूज केले जाते. सो हा एक कन्सेप्ट खूप असा कॉमन आहे. टेम्परेचर प्रोग्रामिंग आपण इझिली लिहू शकतो, बट मुलं हा पॉईंट स्किप करतात. सो हा पॉईंटला स्किप करू नका. नाव ही जी टेक्निक आहे कुठल्या कुठल्या फील्डमध्ये यूज केली जाते? फर्स्ट ऑफ ऑल फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये यूज केली जाते. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ड्रग अनालिसिससाठी आपण ही गॅस क्रोमॅटोग्राफी यूज करतो. फॉरेन्सिक लॅबमध्ये ड्रग अब्यूज किंवा टॉक्झिनच्या डिटेक्शनसाठी ही टेक्निक यूज केली जाते. आफ्टर दॅट एन्व्हायरमेंटल अनालिसिस लाईक पोल्युशनच्या डिटेक्शनसाठी आपण ही टेक्निक यूज करतो. अँड आफ्टर दॅट द फूड इंडस्ट्रीमध्ये याचा मोस्ट इम्पॉर्टंट रोल असतो. सो असे व्हेरियस असे अप्लिकेशन्स आहे आपल्या गॅस क्रोमॅटोग्राफीचे. नाव द ॲडव्हान्टेजेस ऑफ अवर गॅस क्रोमॅटोग्राफी. फर्स्ट ऑफ ऑल ही फास्टेस्ट टेक्निक आहे आणि हाय रिझोल्युशन देतं आपल्याला. सेकंड वन, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह अनालिसिस आपण ह्या टेक्निकने करू शकतो. After that, very small quantity is required for our analysis. This technique is most sensitive and accurate technique. But there are some disadvantages of our gas chromatography. ह्या क्रोमॅटोग्राफीमध्ये फक्त आणि फक्त आपण व्होलेटाईल कंपाऊंड्स यूज करू शकतो आणि जे काही कंपाऊंड थर्मली अनस्टेबल असतात त्यासाठी आपण ही टेक्निक यूज करू शकत नाही. अगेन याचे जे काही कॉलम्स असतात ते मोस्ट एक्सपेन्सिव्ह असतात. सो हे टेक्निक एक्सपेन्सिव्ह आहे आणि याचे जे काही सॅम्पल प्रिपरेशन आहे ते मोस्ट कॉम्प्लेक्स असतं. ओके, सो दीज आर सम डिसएडव्हान्टेजेस. सो आय होप तुम्हाला जो काही पॉईंट आहे तो क्लिअर झालेला असणार. नोट्स तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल होईल, तुम्ही इझिली जाऊन डाउनलोड करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.